10 वर्षामध्ये सगळ्याचे प्रोडक्ट यूज केले, पण आज युनिक रिझल्ट सांगायला मला आनंद वाटतोय. कारण की माझ्याच घरात माझे मिस्टर कॅन्सर बाधित आहे. 8 वर्षापूर्वी मी ऑपरेशन केलं होतं आणि त्यांना म्हणजे 8 वर्षापासून आपले प्रोडक्ट चालूच होते. पण ज्यावेळेस डॉक्टरनी मला सांगितलं होतं ऑपरेशनच्या वेळेस की तुम्हाला सगळं हे झालं पण पाणी चेंज करावं लागेल, कारण आपल्या पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे त्यांना रोगप्रतिकार शक्ती खूप कमी आहे. म्हणजे आज बघितलं तर कॅन्सर पेशंटची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. मागच्या 7 महिन्यापूर्वी त्यांना एक छोटी गाठ आली होती इथं, तर त्याच्यामध्ये पस झाला होता. म्हणून मी परत चेकअपला गेले. तर डॉक्टरनी काय सांगितलं की हे फक्त पाण्याचा रोग, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पाणी चेंज करा. तर मी म्हटलं पाणी चेंज करा, मी आरो चेंज केला, म्हणजे आरो बसवला. मला कळलं आरो म्हणजे, कारण की त्यावेळेस मी ऐकलं नव्हतं की मशीन एवढ्या महाग पण असते. तर मग मी आरो चेंज केला, पण ऍक्च्युली आरोमुळे जास्त प्रॉब्लेम झाले आणि ते पस त्यांना आरो मध्ये मिनरल्स काढले जातात टोटल. तेच पाणी, मेलेलं पाणी पितात लोक, काहीच नसतं त्याच्यामध्ये. आणि जे पाणी लोक जारचं Yes. पितात, आरो फिल्टर वाटतं, ते सगळं काढलेलं असतं. सर 7 महिने ना ती एक गाठ फक्त निघायला 7 महिने गेले, त्यातली पस निघायला. आणि तो त्यांना त्रास पण तेवढा होत होता. पण नंतर आहे ना जेव्हा आपली आयनायझर आले आणि ज्यावेळेस लॉन्च झाले ना त्या दिवशी डिसाईड केलं काही असं ते पण मी घेणार. जेव्हा डॉक्टरने सांगितलं अल्कलाइन वॉटर, अल्कलाइन ऐकलं, कारण की मी त्याच्या आधी एक केंगनचं ऐकलं. अमाऊंट त्यांनी मला एवढी सांगितली होती, कारण ऑलरेडी मी 10 लाख रुपये ऑपरेशनला घालवले होते. तर बोललं की 10 लाख घालवले, आता परत 3.5-4 लाख रुपये घालवले. म्हणून मी आरो चेंज केला होता. म्हणजे माझी तेवढी ऐपत नव्हती वाटत, कारण ऑलरेडी पैसा कमवला होता, पण असं मला एवढं महत्व नव्हतं वाटलं. पण ज्या दिवशी आपली आयनायझर लॉन्च झाली त्या दिवशी सांगितलं सर इमिजिएट मी बुक करते आणि घेतलं. त्यानंतर त्यांची ती पहिली गाठ घेतली, पण सडनली त्यांना एक 15 दिवसापूर्वी दुसरी गाठ आली. त्याच्यामध्ये एवढा असं पस झाला होता. आता 15 दिवसापूर्वी. आणि मग मी मशीन बसवली. सर म्हणजे एवढी मी चकित झाले ना, त्यांना मी पाणी द्यायला चालू केलं. पहिले मी खास करून त्यांच्यासाठी घेतले. 9.5 pH पाणी मी त्यांना द्यायला चालू केलं. सर 3-4 दिवस झाले. 4 दिवसानंतर ना त्यांचं ऑटोमॅटिक ते बस निघून गेला आणि 5व्या दिवशी एकदम क्लीन झाली ती. जे गाठ होती ना ती एकदम क्लीन झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना डेली फक्त 1 ग्लास पाणी सकाळी उठवलं पाहिजे, कारण पाण्याची कमतरता होती तेवढी. पण आता उठल्या सर ते 3-3 ग्लास पाणी पितात.